परत असं काही झालं तरी मी तसाच रिॲक्ट करीन असं काही नाही, पण मलाही ज्या वाटत नाही. पद्धतीने याही वेळी तुम्हाला तुफान मतं पडली, नाही बघ, हा चांगली मतं मिळाली, चांगली मतं. केवळ तुम्ही तुमच्या पुरती किंवा आपल्याला निवडणुकीला आता आपण उभे आहोत तर आपल्याला भरपूर मतं मिळाली पाहिजेत असं नाही, तर ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुका होतात म्हणजे त्यावेळी सुद्धा तुम्ही, मला असं वाटतं पार्ल्याचा स्टेक हा सगळ्यात जास्त असतो. पार्ल्याने खासदार घडवले, दिलेत ना. बघा कसं आहे, आमची जबाबदारी सर्वात जास्ती असणार. आमच्याकडे भाजप शिवसेना महायुतीला मानणारा मतदार आहे. हा मतदारसंघ लोकसभेचा हा एवढा कठीण आहे की या निवडणुकीत दिसलं आम्ही कमी पडलो. तर मी नेहमी पार्ल्याच्या कार्यकर्त्यांना म्हणतो की तुमची लढाई पार्ल्याच्या काँग्रेसबरोबर नाही आहे, तुमची लढाई कुर्ल्याच्या काँग्रेसबरोबर आहे, चांदिवलीच्या काँग्रेसबरोबर आहे. तिकडे आपल्याला अजिबात मतं मिळत नाहीत असे अनेक एरिया आहेत. तिथले कार्यकर्ते खूप मेहनत करतात, अधिकाधिक मतं कशी मिळवता येतील तिथलेही कार्यकर्ते प्रयत्न करतात, पण ती गॅप पार्ल्याने भरून काढावी. त्यामुळे बरेचदा काय होतं, आपल्या आजूबाजूला जर का कोणी विरोधक दिसला नाही तर कार्यकर्ता थोडा डॉर्मंट होऊन जातो की अरे आपणच आहोत. तुम्ही त्यांना म्हणतो नाही, तुमची स्पर्धा दुसऱ्यांबरोबर आहे, ती लक्षात घ्या. आणि त्यामुळे पार्ल्याची जबाबदारी जास्ती येते. पण मला एक सांगा की ज्या पार्ल्यानं आमदार घडवले त्या पार्ल्याचं संघटन एक हाती हाकणारा हा खासदार कधी होणार असा प्रश्न पार्लेकरांना पडलाय. मला मगाशी मगाचा प्रश्नच कळत नव्हता की हे काय आहे, पार्ला खासदार 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 घडवतात. आता माझ्या लक्षात आलं हे कशासाठी विचारलं तुम्ही. पार्श्वभूमी जरा ॲम्बियन्स तयार करत होते मी त्याचा. आणि मला असं वाटतं की हे खरंच आहे ना, जर आपण रेशो जर पाहिला तर पार्ल्याचं कॉन्ट्रीब्युशन हे सर्वाधिकच आहे ज्यावेळी पार्ला वोटिंगला बाहेर पडतं. येस, मुंबईच्या ॲव्हरेज पेक्षा पार्ले विधानसभा क्षेत्राचं 10% मतदान जास्त असतं. नक्कीच. आणि सो तो आणि ह्यात हा काही फक्त पार्ला ईस्ट नाही, पार्ला वेस्टचा मतदारसुद्धा बरोबर असा उगीचच समज आहे की गुजराती लोक मतदान कमी करतात. पार्ला वेस्टला सुद्धा खूप चांगलं मतदान होतं. पण मी तुम्हाला तरुण भारत सोसायटीचा खास करून सांगते की साधारणतः 90 इमारती आहेत त्याच्यामध्ये, छोट्या मोठ्या अशा मिळून.